पहिल्या चेंडूवरती षटकार आला. थँक्यू सो मच प्रसाद सर, त्यांचा आवाज आपण ऐकला आणि ही मॅच आपल्याला जरूर अतिशय चांगली पाहायला मिळते. एका संघ परास्त झाला, इथून जिद्दी मराठा सामना जिंकला तर 2 मॅच जिंकेल जरूर आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या मॅचला पण पराभूत झाला, दोघी संघ हारलेले आहेत, आपल्याला जरूर पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गवरती संस्थापक पाटण तालुका आपल्याला जरूर पाहायला मिळतं. विनोद कदम उर्फ स्वामी आपल्याला जरूर पाहायला मिळतील. आणि सेकंडला राहुल कदम, 9 सेकंडला प्रसाद लोहार आपल्याला जर पाहायला मिळतोय. बॉल यार पहिल्या चेंडूवरती आक्रमकता जरूर केली होती. हा चेंडू हवेमध्ये झेलची शक्यता, झेल खाली क्षेत्ररक्षक, ह्या क्षेत्ररक्षकाकडून चुकी होणार नाहीये. प्रथमेश एक चांगला गोलंदाज देखील, फलंदाज बाद, एक तेरी तो एक मेरी, टिक फॉर टॅक तसं उत्तर दिला, माघारी वाढवलंय राहुल कदम. बॅक टू द डगआउट डीजे. अजून एक येतोय 4 धाव्यांसाठी, सुरेख चौकार अतुल चव्हाणच्या बॅटमधून. 4 धावा ठोकोडीज आहे. चौकार, 4 धावा, अजून एक लागोपाठचा दुसरा चौकार डीजे. वरती हल्ला सरवला, इथून गोलंदाजी चांगली करावी लागेल. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर उत्तर दिला गोलंदाजाने, आपल्या जरूर बाला विकेट जरूर राहुलची माघारी पाठवली. आता अतुल पेटून उठला. हा चेंडू जरूर चांगला होता, असं वाटलं कुठेतरी आतमध्ये येतोय की का, आणि चेंडू झाले 5. हा चेंडू अतिशय सुरेख, स्वतःचा संघ जिद्दी मराठा शेडगेवाडी संघ पाहायला मिळतोय, त्या नावानेच या मैदानात देखील उतरलेत. इथून चांगला खेळ राहिला होता मागच्या 3 मॅच मध्ये, आपण जरूर पाहिलं मागच्या टुर्नामेंटला. इथून चांगला खेळ करणार का, आणि नक्कीच चांगला चेंडू होता, धाव येत नाही, इथून थांबवलाय, षटक संपलं. कमबॅक देखील केला 2 चेंडूवरती, आणि धावसंख्या धावफलकावरती 14 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतं. आणि इथून करायचे आहेत आपल्याला पाहायला मिळते 24 चेंडू अजूनही बाकी आहेत. पहिल्या डावाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू असताना आपल्याला पाटण तालुका प्रीमियर लीग 2024 पर्व 4 आहे आपल्याला जरूर पाहायला मिळतं. त्यानंतर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळतोय प्रसाद. स्ट्राईक एंडला आलाय, दोन्ही खेळाडू लेफ्ट हँड आहेत. इथून बॅटिंग प्रसादची मागच्या मॅच मध्ये चांगली झाली. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजाचा वापर केलाय, तो गोलंदाज षटक क्रमांक
मैदानाच्या आतमध्ये हाताळण्यासाठी आलाय. माईंगडेवाडीचा दुसरं षटक हाताळतोय विजय. त्या गोलंदाजांनी देखील गोलंदाजी जोरावरती नक्कीच बेस्ट बॉलर देखील टुर्नामेंट मध्ये भेटलं. या गोलंदाजाला आपल्याला जरूर पाहायला मिळतं. चला विजय, 25 मिनिटाचा अवधी लावला आम्ही. इथून 25 मिनिटाच्या वरती टाइम गेलं नाही पाहिजे. आणि पहिला फुल टॉस, काय फटका सजवला. क्षेत्ररक्षक तिथे आहे, त्याला प्रेक्षक बनवून ठेवला. सीमा पार, वन बाउन्स, चौकार. मी दिल धावा 4. नक्कीच चौकार आला. पहिल्या चेंडूवरती विजयवरती हल्ला चढवला धावसंख्या फलकावरती. 18 विराट कोहलीची आठवण आली. 18 नंबर ऐकल्यानंतर जरूर पाहायला मिळतं. फुलटॉस, असा चेंडू टाकून चालणार नाहीये. हा बल्लेबाज पूर्ण घातक आहे. येतो बॅट्समन प्रसादच्या बॅट मधून धमाका षटकार. टोकोडी जे धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर 24 आहे स्कोर बोर्ड. 24 धावा. हा चेंडू जरूर पाहायला मिळतो. हा टप्पा पडल्यानंतर लाईन आपल्याला जरूर पाहायला मिळेल. अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळाला. पुन्हा एकदा विजय. हा चेंडू देखील गुडला टेक, तमाशा देख, गुडघ्यावरती बसून फेकून दिला बॉर्डर लाईनच्या बाहेर. रिप्ले मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. सातारा स्पोर्ट यांच्या माध्यमातून जरूर रिप्ले आपण पाहतोय. आणि चेंडू फेकून दिला बॉर्डर लाईनच्या बाहेर. षटकार. धावसंख्या धावफलकावरती 30 या आकडा. काय फटकेबाजी, अतिशय चांगली फटकेबाजी जरूर पाहायला मिळते. विजयवरती हल्ला चढवला. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर लाईन बघितली आहे. चांगला चेंडू जरूर पाहायला मिळाला. चेंडू झाले मैदानाच्या आतमध्ये 5. धावसंख्या 30 या आकड्यावरती. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरं. अतिशय चांगलं काम केलंय 2 षटकांमध्ये. हा चेंडू खराब, खराब चेंडूवरती समाचार. आणि क्षेत्ररक्षक फक्त वरती बघतोय आणि त्याच्या डोक्याच्या वरतून मस्तक पे दस्तक. सीमा पार. षटकार. ठोको डीजे. एक मिनिट पंच. तर धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं 36. 36 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजाचा वापर प्रथमेश.
जरूर केलाय. कमी वयामध्ये आपल्या नावाची छाप जरूर सोडली आहे. आपल्याला जरूर पाहायला मिळतं. कमीत कमी जर सांगायला गेलं ना तर 15 ते 16 वर्षाचा हा खेळाडू आहे आणि या गोलंदाजीसाठी आला. अतिशय एक लेझर क्रिकेटर हा खेळाडू आपल्याला जरूर पाहायला मिळतं आणि प्रथमेशचा वापर केला जातो आहे आणि कॅच देखील अतिशय सुरेख घेतला. आज आपण गरपेचा सांगायला गेलं तर 4थ्या मॅचमध्ये झेल बघितला. अतिशय सुरेख झेल. असे पाटणमध्ये खेळाडू जरूर चांगले बनलेत. रातन दिवस म्हणजे सतीश कोळेकर उर्फ बाला त्या नावाने ओळखलं जाणार एक नाव. अतिशय चांगला झेल पकडला त्या खेळाडूने. सेकंडला अतुल चव्हाणला आपण पाहतोय. पहिला चेंडू हाफ टॅकर होता. फक्त दिशा आणि क्षेत्ररक्षकांनी सोडला जाईल आणि मिळेल तिथे फक्त चौकार. 4 धावा डीजे. सिक्सर लगा क्रिकेटची घेऊ मजा. पाटण तालुका प्रीमियर लीग, पाटण तालुका प्रीमियर लीग. खेळ क्रिकेटचा बघायला काय फटकेबाजी आहे मैदानाच्या आतमध्ये. अफलातून फटकेबाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉलर तयार. प्रथमेश्वरती पहिला चेंडूवरती चौकार. हा चेंडू झेलची शक्यता. वा काय झेल पकडलाय. अतिशय सुंदर झेल. असं वाटलं चेंडू मागे जातोय की काय, मात्र नाही. चेंडू थांबला आणि विकेट. स्वामींनी अतिशय सुरेख झेल घेतला. डीजे ठोको आयकॉन. सेकंडला आता मात्र रोहित. 9 सेकंडला खेळाडू प्रसाद लोहार. 6 चेंडू 22 वैयक्तिक खेळत होता. 40 धावा धावफलकावरती लागल्यात. बॉल तयार. फुलटॉस फेटून दिला आणि चेंडू 9 घोषित. इथे संधी मिळाले. 6 चेंडू आपल्याला पाहायला मिळाले आणि इथे मात्र फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. 6+1 7 टोटल. तर नो चेक करायचं आहे का? ओके, तर नो चेक करू आपण. लगेचच सांगू पंच यायचं आहे तर करण या. नो असेल तर आपण लगेच डिसिजन इथे कळवणार आहोत. नो चेंडू घोषित केलाय पंचांनी. आपले थर्ड अंपायर डिसिजन कॉल नो चा घोषित आहे. क्षेत्ररक्षण सदवायचं आहे. धावसंख्या धावकडे 47. 6+1 7 धावा. धावसंख्या धावफलकावरती 47 आणि स्कोर बोर्ड. हा फ्री हिट जरूर आहे पण आपल्याला डिसिजन कळवतायत. तर प्रथमेश पाहायला मिळतो आपल्याला जरूर. हल्ला चढवला या गोलंदाजावरती अक्षरशः. पूर्णपणे वय फार कमी आहे, हरकत नाहीये, पण गोलंदाजीमध्ये वय काय. आज थोडीशी चुकीची गोलंदाजी होती मात्र हरकत नाहीये. बॉल तयार. हा चेंडू लाईन पूर्णपणे भरकटली आहे. थोडी यष्टीरक्षकाकडून चूक. वाईट +1 या 2 धावा ऍड होणार. फ्री हिट कंटिन्यू जरूर राहील. 49 आणि स्कोर बोर्ड 49 धावा धावफलकावरती. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये पहिली विकेट गेली राहुलची. त्यानंतर आयकॉन खेळाडू अतुल चव्हाण माघारी परतला. हा चेंडू देखील खेळता आला नाहीये व्यवस्थित. फ्री हिट होता, त्याची संधी करायची होती, मिस
हा चेंडू जातोय गोशांकी क्षेत्रामध्ये. मिळेल फक्त आणि फक्त एक धाव. 50 धाव फलकावरती अर्धशतक पाहायला मिळतं. टीम बॅटिंग करत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळालं JK रायझिंग स्टार. थँक्यू सो मच. डीजे व्यत्यय आणू नका, लक्षात घ्या. आम्ही सांगेल तेव्हाच वाजवायचं हे लक्षात घ्यायचं आहे. बोलत यार प्रथमेश. हा चेंडू देखील थोडासा गफलत आली होती, मात्र टप्पा पडल्यानंतर वाईट पंचांचा इशारा. पूर्णपणे नो टाकल्यानंतर दबाव प्रेशर रिलीज होतं ना खेळाडूंवरती, असं हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. ते प्रथमेशवरती प्रेशर रिलीज झाला आणि त्यानंतर आतापर्यंत गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतं धावा खर्च केल्या या गोलंदाजाने जरूर 14 धावा खर्च केल्या. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि स्ट्राईक एंडला खेळाडू रोहित कदम आहे. हा चेंडू देखील मिस आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. मिस करून चालणार नाही, बॅट चेंज करायची आहे तर खेळाडू जास्त वेळ न घेता लगेच बॅट द्यायची आहे मैदानाच्या आतमध्ये, लक्षात घ्या. पंचवीस मिनिटाचा अवधी आहे. 35 षटकामागे लक्षात घ्यायचं. फीड ऑफ घेणं फार इम्पॉर्टंट आहे. मॅच चालू असताना जिद्दी मराठा आणि JK रायझिंग स्टार या दोघांमध्ये हा मिस झाला चेंडू, कारण गोलंदाजीमध्ये पूर्ण आपल्याला जरूर पाहायला मिळालं. कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर चाललाय गोलंदाज प्रथमेशचा. हा लाईन थोडीशी चुकली आहे. वाईट चेंडू, अजून एक स्क्वेअर मारा जरूर पाहायला मिळतोय. पूर्णपणे धावसंख्या 52 52च्या घरामध्ये आहे. बोलत यार लाईन 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 चुकली आहे. वाईट चेंडू, कोणीतरी कान मंत्र देणं फार गरजेचं आहे, कारण कुठेतरी लाईन चुकीची आहे आपल्याला जरूर पाहायला मिळतं. सांगणं गरजेचं आहे या गोलंदाजाला, कारण सांगणं फार इम्पॉर्टंट असेल, लक्षात घ्या. कारण 2 चेंडू बाकी आहेत. अशी गोलंदाजी हा गोलंदाज सहजासहजी करत नाहीये, पूर्णपणे दबावामध्ये आहे आणि दबाव दिलाय ते 2 षटकारांनंतर आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. 53 धावा फलकावरती लागल्यात. षटक क्रमांक 3 मार्गस्थ, पूर्णपणे खराब गोलंदाजी प्रथमेशची पाहायला मिळते. बॉल या बॅटची कडा आहे की काय, आणि फलंदाज बाद. OUT हो, बॅटची कडा आहे आणि फलंदाजाला माघारी परतावा लागेल. रोहित कदम बॅक टू द डग आउट. परतीचा रस्ता दाखवलाय खेळाडूला. डीजे ठोको. तर इथे जरूर पाहायला धावसंख्या 53 आणि स्कोर बोर्ड. 3 षटकांची मॅच इथे संपले. 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे आणि धावा फलकावरती 53 आणि स्कोर बोर्ड.
25 मिनिटाचा अवधी आहे. लक्षात घ्या, आम्ही टायमर इथे लावलाय. 2:47 झाली आहेत. इथून अजूनही तुम्हाला 10 मिनिटं आहेत. 10 मिनिटामध्ये 2 षटक कंप्लीट करायचं आहे. बॉल तयार, बॉलिंग मार. पहिला चेंडू प्रसाद साठी. वा, काय गोलंदाजी आहे. अतिशय स्लो फॉर्मॅन चेंडू जरूर टाकला, आपल्याला जरूर पाहायला मिळतं. नक्की चांगली गोलंदाजी जरूर त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. धावसंख्या धावफलकावरती 55 धावा. पुन्हा एकदा वाईट चेंडू पंचांचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल तयार. हा चेंडू खराब होता. फक्त मोठा फटका घ्यायचा. पंचांनी नो घोषित केलाय. मात्र एक धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील कंप्लीट. 1+1 या टोटल धावा मिळतील. किती मात्र मिळणार? टोटल धाव संख्या 3 आणि 9 या 3 धावा असतील. नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. फ्री देखील मिळणार. इथे संधीचं सोनं इथून करायचं आहे. धावसंख्या धावफलकावरती टोटल पाहायला गेलं 59 आणि स्कोर बोर्ड 59 धावा. चेंडू झाला आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. एकच चेंडूचा खेळ झाला. फ्री हिट कंटिन्यू जरूर आपल्याला पाहायला मिळेल. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन पाटण प्रीमियर लीग पाहायला मिळते. ताकद फ्री हिट देखील आहे, मात्र नाही. इथे षटकार आहे. पहा किती ताकद आहे. इथे आपल्याला जरूर पाहायला मिळते. प्रसाद लोहारच्या बॅट मधून पहा, लोकरे याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. आणि काय फटका खेळून काढलाय. षटकार 6 धावांसाठी जरूर पाहायला मिळतोय. फटकेबाजी चालली आहे. हा देखील फटका चांगला खेळून काढलाय. जरूर पाहायला मिळतं. इथे रनआउट होता, मात्र चेंडू हातामध्ये आला नाहीये. एक धाव जरूर कंप्लीट झाली आणि स्ट्राईक एंडला खेळाडू पोहोचला, तो मात्र हरीश आपल्याला जरूर पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावर 66 रेकॉर्ड तोडणार का? आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आज सकाळी 70 धाव्या धावफलकावरती आपण जरूर बघितलं. मात्र इथून काय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाटण तालुका प्रीमियर लीग 2024 पर्व 14 आणि या पर्वामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे चांगलं क्रिकेट खेळत असताना दोन्ही टीम्स आपल्याला जरूर पाहायला मिळेल. येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं पाहुण्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. हा फटका चांगला आहे. हरीशच्या बॅटमधून जेलखाली क्षेत्ररक्षक बाहुबली का म्हटलं जातं आणि पाटण तालुक्याचा छोटा भाऊ तुली तिथे लॉंग ऑफला तैनात होता आणि जेल पकडलाय. जसा हुंजळीत नारळ घेतात तसा साधा सोपा सरळ दोन्ही हातामध्ये जेल पकडला. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. हरीश डीजे ऑलराउंडर कोणी बॅट्समन भारी. सो मच. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकी कोळेकर मैदानाच्या आतमध्ये जातोय. चला स्पीडअप घ्या, फार इम्पॉर्टंट आहे. स्पीडअप घेणं आपल्याला. 66 आणि स्कोर बोर्ड. 2 चेंडूचा खेळ अजून बाकी आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. धावसंख्या 66 आणि स्कोर बोर्ड. लॉस ऑफ द 4 विकेट. एक डावखुऱ्याचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आपल्याला. हा चेंडू जरूर बघितला पण पूर्णपणे ब्लॉक चेंडू हाताळला होता. आपल्याला जरूर पाहिला. एक धाव जरूर कंप्लीट झाली. इथून चेंडू झाले. इथून 5 धावसंख्या धावफलकावरती 67 आणि स्कोर बोर्ड. लेग बायचा इशारा पंचांचा आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. आणि सेकंडला प्रसाद
लोकरे आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 10 चेंडू 33 वरती हा खेळाडू खेळतोय. का बॅटिंग राहिली प्रत्येक मॅच मध्ये. हा फटका देखील चांगला, मात्र धावा या फटक्यावरती मिळणार फक्त नाही तर षटकार. वा काय बॅटिंग आहे. मैदानाच्या आतमध्ये येतोय बिग ब्लास्ट. फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या चेंडूवरती षटकार. अजूनही 6 चेंडू बाकी आहेत. इथून पहिला मात्र अर्धशतक ठोकणारा खेळाडू राहिला आणि इथून आता प्रसाद ठोकणार का अर्धशतक. 11 चेंडू आणि 39 धावेवरती खेळतोय. तर जे के रायझिंग स्टार यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. जर अर्धशतक ठोकलं प्रसादने तर आपल्याला जरूर पाहायला मिळेल. स्ट्राईक देणं गरजेचं आहे इथून. हा फटका देखील चांगला खेळून काढला. मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव जरूर पाहायला मिळतंय. 74 अँड स्कोर बोर्ड. काय धाव फलक आहे. फार ऋषीचं षटक काय असणार. सध्या बँगलोर वरून बिलॉंग केलंय, चेन्नई वरून या खेळाडूने या स्पर्धेसाठी. हा चेंडू लाईन जरूर बघितली तर वाईट पंचांचा इशारा. वाईट +1 या 2 धावा ऍड होणार नक्कीच पाहायला मिळतंय. ऋषीने जरूर चेन्नईवरून बिलॉंग केलंय. इथून गोलंदाजी चांगली करावी लागेल. पूर्णपणे दबावामध्ये गोलंदाजी करत असताना पूर्ण क्लिअर आपल्याला पाहायला मिळतंय. तिथे बॅटची कडा. स्ट्राईक घेणं गरजेचं आहे. प्रसादला स्ट्राईक घ्यायला हवी होती कारण बॅटिंग मधून मोठे मोठे स्ट्रोक येत आहेत. रोटेट केलं पाहिजे होतं आणि इथून मी ते ती फक्त एक सिंगल. 76 ऑन स्कोर बोर्ड. चेंडू झाले 2. अजूनही 4 चेंडूचा खेळ इथून बाकी आहे. बॉल होतो या ऋषी. हा फटका देखील चांगला. क्षेत्ररक्षण देखील चांगलं होतं. गॅप फार मोठी. पहा अतिशय वेगाने दीपेश पूर्ण शरीर जोगवलं मात्र चेंडू थांबला नाही. चौकार. 4 धावा. लोकरेला आपण पाहिलं 2 चेंडूवरती 2 ठोकले तर चिंतामणी 11 हर्षद लोकरेने सांगितलं 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पहा दबाव 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 कारण समोर आहे रन मशीन. बाहुबली आहे हा देखील दुसरा. आणि वाईट 82 82 धाव फलकावरती आहे. ह्याला बोलतात क्रिकेट आणि दाखवलंय आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा बोलत आणि का मी इथे आलोय आणि हो माझ्यामध्ये ताकद आहे, जिद्द आहे आणि इथे मात्र धावसंख्या धावफलकावरती 88 आणि वैयक्तिक खेळलाय 45. 12 चेंडू एक जर ठोकला तर 1000 आणि 2000 रुपयाचा आज मानकरी ठरेल हा खेळाडू. तर लागोपाठ दुसरा जरी ठोकला तर चेंडूची मागणी केली आहे. द्यायचा आहे चेंडू. पहा हे क्रिकेट आहे. एक संगीत तोपर्यंत आपण ऐकू.
धावसंख्या धावफलकावरती 88. आजचं रेकॉर्ड राहील या स्पर्धेमधलं. आणि हो, 2000 रुपये मला जरूर मिळणार. आणि इथे मात्र येतो षटकार, बॅट वरती करायचा आहे दुसरा खेळाडू. कॅमेरामॅन फोकस करा, इकडे अजून एकदा बॅट दाखवायची आहे. प्रसाद, काय खेळ राहिलाय. 13 चेंडू आणि धाव फलकावरती केले या खेळाडूने 51. पाठीवरची थाप आहे टीम आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि धावसंख्या धावफलकावरती लागल्या टोटल संघाच्या आपल्याला पाहायला गेलं तर 94 आणि लक्ष ठेवलंय 95चा. टाळ्या वाजवायच्या या संघासाठी, कारण काय खेळ राहिलाय. पहिल्या मॅच मध्ये आम्ही 16 धावेनी परास्त झालो असेल तरी काय झालं, आमच्यामध्ये ताकद आहे, आम्ही ह्या दुसऱ्या मॅच मध्ये करून दाखवणार. आणि कॅश प्राइज 2000 रुपयाचा जमा करायचा आहे. प्रसादला जरूर मिळालाय, आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. खेळ बघायला क्रिकेटचा भारी. थँक्यू सो मच. तर नेक्स्ट मॅच असणार ती म्हणजे शिवण्णा 11 विरुद्ध रुची रायडर्स. तर दोन्ही टीमचे कॅप्टन, रुची रायडर्स टीम कॅप्टन आणि शिवण्णा 11 कॅप्टन आपण लगेच टॉससाठी टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. जास्त वेळ न घेता दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉससाठी यायचं आहे. तर चला, दोन्ही टीम कॅप्टन, शिवण्णा 11 टीम कॅप्टन आणि रुची रायडर्स. तर शिवण्णा 11 संघाचे कॅप्टन आले त्या ठिकाणी. तर आम्ही विनंती करू ते म्हणजे रुची रायडर्स टीमचे कॅप्टन तर चला, आम्ही हर्षद लोकर यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस कंप्लीट करायचा आहे. तर हर्षद लोकर यांना विनंती असेल आपण यायचं आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. नेक्स्ट मॅच नक्कीच पाहायला मिळणार आहे शिवण्णा 11 विरुद्ध रुची रायडर्स. नक्कीच मागचा सामना रुची रायडर्स संघ हातातला निसटला आहे, परंतु नक्कीच आता जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु मागची मॅच शिवण्णा 11 नक्कीच शिवण्णा 11 मग नक्कीच मॅच जिंकलाय. दोन्ही संघांसाठी आता ही महत्त्वपूर्ण लढत पाहायला मिळणार आहे, कारण की दोन्ही संघ एक सामना पराभूत झाले, एक मॅच विजयी झालेत. पुन्हा एकदा टॉस केला जाईल. शिवण्णा 11 टीमचे कॅप्टनचा टेस्ट कॉल आला, परंतु हेड आलाय. टॉस जिंकलाय ते म्हणजे रुची रायडर्स टीम जास्त काय विचार नाही, फक्त आपण निर्णय करायचा आहे. बॅटिंग घेणार आहे आम्ही. टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा आहे. अभिनंदन आणि नक्कीच या माझ्यासाठी बेस्ट ऑफ लक. दोन्ही टीमसाठी ही महत्त्वपूर्ण लढत आहे. टॉस जिंकलाय तो म्हणजे रुची रायडर्स या टीमनं, आणि टॉस जिंकून प्रथमतः एक धाडसी निर्णय घेतलाय, अर्थातच प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय. आपण जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये आणि ऐकूयात आमचे साथी समालोचक अजित देसाई सरांचा आवाज. थँक्यू सो मच. धन्यवाद. नक्कीच 95 धावांचं लक्ष्य इथून पार करायचं आहे टीम जीती मराठाला. आणि सेकंडला बॅटर छोटा बाहुबली आपल्याला जरूर पाहायला मिळेल शुभम, आणि 9 सेकंडला प्रकाश. दोघांमध्ये देखील क्षमता आहे. पहिला चेंडू अतिशय चांगला फटका, फिल्डिंग अतिशय सुरेख पाहायला मिळते. काय क्षेत्ररक्षण केलं मैदानाच्या आतमध्ये, फक्त सिंगल मिळाल श्री गणेश एका धावेने इथून झाला.
नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झाला. टॉस जिंकला टीम रुची रायडर. टॉस विन टू फर्स्ट बॅट आणि नक्कीच फिल्डिंगसाठी शिवन्या 11 संघाला नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. काय खेळ राहिला मैदानाच्या आतमध्ये, अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. बोलत या अतुल चव्हाण. बॅटची कडा, चेंडू जाईल घोषांकी क्षेत्रामध्ये, मेल फक्त इथून सिंगल. शुभमला इथून चांगली बॅटिंग करायची. प्रकाश देखील चांगले खेळाडू आहेत, इथून चेसिंग होऊ शकतात. जर बॅटिंग चांगली राहिली तर चेसिंग जरूर होणार, कारण दोघांमध्ये क्षमता आहे, ताकद आहे. शुभम देखील स्ट्रॉंग आहे आणि स्ट्राईक एंडला बॅटर प्रकाश हा देखील कित्येक स्पर्धा जिंकवल्यात. बोलतो यार अतुल. ही कॅच इम्पॉर्टंट आहे, ही विकेट फार इम्पॉर्टंट आहे आणि हो ही विकेट घेतली आहे. स्वतः झेल खाली आपल्याला पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला आपल्याला. चांगला झेल पकडला, फलंदाज बाद. ही विकेट फार इम्पॉर्टंट होते. आयकॉन खेळाडू होता प्रकाश. मैदानाच्या बाहेर जात असताना लागतोय धक्का. बॅटिंग करत असताना जिद्दी मराठा संघाला पहिला डीजे ठोको. धावसंख्या धावफलकावरती बारा खेळाडू थोडी आपण खेळवतो या स्पर्धेमध्ये, लक्षात घ्या. डबल बॅटिंग करू शकत नाहीये. एक दोन इम्पॅक्ट चालणार नाहीये हे लक्षात घ्या, एकच इम्पॅक्ट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमोल करपे, करपेवाडी संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र गावचा एक चाहता, एक आपल्याला पाहायला मिळतोय, एक मोठं व्यक्तिमत्व सीताराम म्हात्रे. तुमचं देखील सहर्ष स्वागत. पैलवान आहेत आपल्याला पाहायला मिळतंय. एक दिलदार मोठा मनाचा आहे आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. सीताराम म्हात्रे तुमचं देखील वेलकम. चॉकलेट बॉय आणि हा चेंडू नक्कीच दिलदार पाहायला मिळेल. चेंडू झाले मैदानाच्या आतमध्ये 4 धावा. धावफलकावरती 2 आणि 1 विकेटच्या गमावल्या. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला फास्ट क्रिकेट खेळायचा. बोलतो यार. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू निर्णय काय आहे, मात्र निर्णय काही देखील नाही आहे. हा चेंडू येतोय निर्धाव आणि चेंडू झाले इथून 5. 1 टू गो. 2 धावा खर्च करून फक्त एक आपल्याला पाहायला मिळते. एक विकेट देखील मिळवून दिली आहे. काय गोलंदाजी राहिली, सुरेख, अतिशय चांगली गोलंदाजी. हा चेंडू फक्त दिशा देण्याचं काम. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू फास्ट जातोय, साथ जातोय चेंडूच्या मागे, मात्र थांबणार नाहीये. जाईल चेंडू सीमा पार. चौकार. मी दिला 4. प्रयत्न अतिशय चांगला राहिला. चौकार. डीजे खेळ क्रिकेटचा बघायला जमली लोकांची गर्दी. संघ आले हे भारी भारी जे आयोजन पाटण तालुक्याचे. ऑलराऊंडर कोणी बॅट्समन मुलाचे 32 जिंकण. चांगलं संगीत पाटण तालुक्याचं आपण जरूर पाहिलं. सेकंडला छोटा बाहुबली आहे, 9 सेकंडला अमोल करपे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विकी कोळेकर. सिद्धिविनायक 11 संघाचा हा गोलंदाज आहे, आपल्याला जरूर पाहायला मिळतो. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी दिले. लक्ष्य 95चा आहे. चांगला फटका घेऊन काढला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. 1 बाउंड चेंडू हातामध्ये कॅरी केला. फक्त सिंगलच
बॅटवरती शांती मिळवावं लागेल. चांगली गोलंदाजी इथून बरोबर पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉल होता यार. हा चेंडू थोडासा खराब होता की काय. टप्पा पडल्यानंतर थोडासा लांब राहिला. ऑफिल स्ट्रॉंग असेल. निर्णय काय असेल. ऑफिल स्ट्रॉंग आहे. दोन पंच एकत्र येतील, निर्णय कळवतील. पंचांशी वादावाद करायचा नाहीये. थर्ड अंपायर नक्कीच चेक हिट विकेट असेल की नसेल आपण लगेच बघणार आहोत. फलंदाज बाद. OUT परतीचा रस्ता. जरूर बॅट स्टंपला लागली. आपण जरूर चेक केला. जरूर आपण थर्ड अंपायर काय डिसिजन आहेत. अतिशय चांगलं पंच आपल्याला जरूर मिळालं पाटण तालुक्याला आणि नक्कीच चांगलं डिसिजन त्यांच्या माध्यमातून देण्यात आलं. त्यानंतर फलंदाज बाद होतोय. आता मात्र विनोद कदम स्वामी मैदानाच्या आतमध्ये पाटण तालुका संस्थापक आपल्याला जरूर पाहायला मिळते. बॅटिंग तशीच करावी लागेल. इथून आपल्या संघाला जर पुढच्या फेरीमध्ये दाखल करायचं असेल तर चांगला क्रिकेट जरूर पाहायला मिळेल. इथून खेळावं लागेल दोन्ही टीमला. नक्कीच पाहायला मिळते. 7 धावा षटक क्रमांक चालू आहे. दुसरं 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 विकेट आतापर्यंत गमवलं बॅटिंग करत असताना. स्पीडअप घ्या. वेळ फार घेता आहे लक्षात घ्यायचं आहे. मॅचला उद्या सुरुवात. फटका देखील हलक्या हाताने घेऊन काढला. इथे आपल्याला जरूर पाहायला मिळते. एकही धाव नाहीये. पूर्णपणे शांत ठेवलाय. रणनीतीवरती ब्रेक लावलाय. आकडून ठेवलाय. झकडून ठेवलाय. पूर्णपणे थांबवलाय. कारण इथून बघायला गेलं ना तर धावा येत नाही. धावा येणं गरजेचं कारण लक्ष फार मोठा इथून 95 मात्र मॅच मध्ये इथून करायचे. काय स्कोर फोर रचला बॅटिंग करत असताना. बॉल तयार. हा फटका चांगला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता मात्र वन बाउन्स खूप उंचीवर ते होता. चेंडू सीमाबार. चौकार. मी दिल धावा 4. तर धावसंख्या धावफलकावरती 11 आणि स्कोर बोर्ड. लॉस ऑफ द 2 विकेट्स. 11 धावा.
हा फटका देखील चांगला सजवला. धावा या फटक्यावरती मिळतील. पंचांचा इशारा आपल्यापर्यंत येईल. चौकार 4 धावा येतोय. 4 धाव्यांसाठी सुरेख चौकार डीजे. खासियत रे बल्ला घुमा तू सिक्सर लगा चल क्रिकेटची घेऊ मजा. तर वेलकम आहे संजयजी देसाई आणि राहुल पाटील. तुमचं देखील सहर्ष स्वागत. या व्यासपीठावरती तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. वन बाउन्स चेंडू हातामध्ये अडवला. त्यानंतर एक धाव कंप्लीट होतीये. एका धावेवरती समाधान इथून मानावं लागेल. इथून चांगलं क्रिकेट धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर 16च्या घरामध्ये 2 गडी बॅटिंग करत असताना गमावल्यात. इथून 2 षटकांचा खेळ झाला. अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. तर वेलकम आहे संजयजी देसाई, राहुलजी पाटील. तुमचं देखील सहर्ष स्वागत. या आपल्याला जरूर पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं ना 16 धावा धावफलकावरती आहेत. लक्ष फार मोठं आहे. 95 इथून करायचे आहेत. काय बॅटिंग झालेली प्रसाद लोहारची. अतिशय अर्धशतक देखील ठोकलं. लोकरे जरूर पाहायला मिळतो आणि इथून काय गोलंदाजी आहे राहुल कदम आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 16 धावावरती षटक क्रमांक 3 हातात असताना स्पीड ऑफ घ्या. वेळ जास्त घ्यायचा नाहीये. 25 मिनिटाचा अवधी दोन्ही टीम्सला नक्कीच गोलंदाजी करत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. राहुल चेंडू सरळ बॅटने हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली. चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद. धक्का क्रमांक लागतोय. बॅटिंग करत असताना 3 स्वामी बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. ठोकोडी जे. पंचांचा इशारा येईल. वाईट चेंडू आपल्याला जरूर पाहायला मिळेल आणि धावसंख्या जरूर पाहायला मिळते. वाईटनी पुढे सरकली आहे 17च्या घरामध्ये. एबी डिव्हिलियर्सची जरूर आठवण आली. धावसंख्या धावफलकावरती 17 या आकड्यावरती जरूर पाहायला मिळते. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 चालू असताना बॉलर राहुल. हा चेंडू अतिशय चांगला होता. टप्पा पडल्यानंतर समजला नाहीये. चेंडू निघून जातोय. हा देखील गोलंदाज. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे अक्षयला शांत ठेवलं. बॉल तयार. हा फटका चांगला आहे मात्र क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि चेंडू आपल्याला पाहायला मिळतो सीमा रेषा पार. षटकार मिळतील धावा 6 येतो. बॅट्समन अक्षयच्या बॅटमधून मोठा धमाका. षटकार डीजे.
फलकावरती 32 पुढे सरकलाय समीकरण. आता मात्र 12 चेंडू इक्वेशन बघायला गेलं तर ह्या मॅच मध्ये 12 मध्ये करायचे अजूनही. त्रेसष्ट धावा करायच्या. 12 चेंडू 63 प्रत्येक षटकामध्ये इथून करायच्या धावा. बॅटची नक्कीच घेऊन काढलाय क्षेत्ररक्षक. काय झेल पकडलाय. करण तिथे आहेत सातारा स्पोर्ट्सचे. नक्कीच ओनर आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच फलंदाज बाद. अजून एक धक्का लागतोय टीम बॅटिंग करत असताना जीडी मराठा या संघाला. 14 फलंदाज बाद. डीजे धावसंख्या 32 या आकड्यावरती पाहायला मी ते षटक क्रमांक चालू आहे. 4 इथून गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजाचा वापर केलाय. तो गोलंदाज मात्र व्हायला मिळेल मंगेश. स्ट्राईक एंडला गणेश जाधवला आपण पाहिला. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक तिथे मात्र चुकी करतोय आणि इथे चुकीला माफी नाही आहे. चेंडू सीमा पार. षटकार मी दिला 6. येतो बॅट्समन गणेश जाधवच्या बॅट मधून. धमाका मोठा आपल्याला पाहायला मिळाला. षटकार गणेश जाधव अतिशय चांगला फटका खेळून काढला गणेशने. पुन्हा एकदा बोलत यार. हा चेंडू लाईन एक तेहरी तो एक मेरी. तुम्ही षटकार ठोकला तर माझ्यामध्ये ताकद आहे. टिक फॉर टॅक. निर्धाव चेंडू हाताळला. चेंडू झाले 3. 38 38 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचा गोलंदाज कोणता असेल. फुलटॉसला दिलाय फेकून. फुलटू धमाल पाहायला मिळतोय आणि षटकार येतोय. बॅट्समन पाहायला मिळेल गणेश जाधवच्या बॅट मधून. अजून एक मोठा धमाका. संधी मिळाली आहे बॅटिंग करायला. संधीचं सोनं कसं करायचं ना गणेश जाधव सांगून देतोय. माझ्यामध्ये ताकद आहे. मी अजून देखील चांगली फलंदाजी करू शकतो. 4 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 44. मॅच अजून संपली नाहीये. क्रिकेटमध्ये काही देखील होऊ शकतं आणि हिथून आता 2 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि या 2 चेंडूवरती काय येणार. मोठे फटके की काय होणार आपल्याला जरूर पाहायला मिळेल. हा स्लोवर 1 चेंडू टाकायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तिथे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू जाईल 1 बाउन्स. सीमा पार. चौकार. 4 धावा. डीजे आवाज दिल्यानंतर डीजे बंद करायचे लक्षात घ्या. धावसंख्या 48. 48 धावा. शेवटचा चेंडू. इथे मात्र बॅट कडा मोठा फटका खेळायचा होता. या चेंडूवरती मिळणार एकही धाव नाहीये. षटक क्रमांक 14 इथे संपलं. शेवटचं अंतिम षटक आहे. 6 चेंडू आणि या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत 47 धावा. 48 धावा धाव फलकावरती लागल्यात. अजूनही 47 गरज आहे. इथे 6 चेंडूवरती 6 षटकार जरी ठोकले तर मॅच जिंकणार नाहीये. नेक्स्ट मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल शिवन्या 11 आणि रुची रायडर्स या दोघांमध्ये पाहायला मिळेल. रुची रायडर्स टॉस विन बॅटिंग घेतली आणि शिवन्या 11 फिल्डिंग करायची आहे. इथून अजूनही 47 धावा धाव फलकावरती लागल्यात. 47 अजूनही करायच्या आहेत. लगातार 4 षटकार ठोकले तर संघ मालक आहेत त्यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. हा चेंडू हवेमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक येतो. लोमास लँड मध्ये चेंडू पडला. त्यानंतर मिळेल त्या 2 धावा. इथून पहा 4 षटकार ठोकले तरी 2000 मिळणार आहेत. आपल्याला जरूर पाहायला मिळते. मॅच हारली तरी संघ मालकाला फरक पडत नाहीये. मात्र 4 षटकार ठोकले तर 2000 रुपये.
आपल्याला जरूर पाहायला मिळतं. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. शुभमची संधी गेली, कारण 4 मध्ये 4 मारायचे होते. चेंडू झाला आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं 2 चेंडूचा खेळ झाला आणि 51 धावा आहेत. आणि हा चेंडू पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. मॅन ऑफ द मॅच या खेळाडूने या स्पर्धेमध्ये अर्धशतक ठोकलं तो प्रसाद लोकरे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 2000 रुपयाचं कॅश प्राइस देखील या खेळाडूला दिलं जाईल. तर यायचंय लगेच आपण देणार आहोत या मॅचचा या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला.
सन्मान्य अतिथी संजय देसाई साहेब, मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सामनावीराचं हे ब्रँडेड टी शर्ट द्यायचं आहे प्रसादला. तर अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती श्रीमंत शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो, तसंच स्थापलेलं स्वराज्य ज्यांनी प्रतिपदेच्या चंद्रकोराप्रमाणे वाढत नेलं त्या शंभूराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून मी समालोचक महेश केशव पवार तुम्हा सर्वांना